इंटरनॅशनल लेवलला खतरनाक परिस्थिती आहे. म्हणजे इतकी बेकार हालत आहे की तुम्ही बघितलं तर भारताचा 50% ऑइल सप्लाय हा बंद होऊ शकतो. का तर सध्या इराण, इस्रायल, अमेरिका, दुबई यामध्ये खतरनाक युद्ध चालू आहे. अशातच अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धामध्ये इराणचे सुप्रीम लीडर खामेनी यांचं डेथ झाली. त्यांचीच नाही तर त्यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलीची, जावयाची आणि त्यांच्या पत्नीची सुद्धा यामध्ये डेथ झालेली आहे. त्यामुळे इराणने थेट इशाराच दिलेला आहे की आम्ही जगातील सगळ्यात खतरनाक युद्ध हे आता करणार आहोत बघाच, असा इशारा दिलेला आहे. आणि याचा थेट परिणाम हा भारतावरती होऊ शकतो. कारण भारतामध्ये ऑइलचा सप्लाय हा 50% कमी होऊ शकतो. यामुळे ऑइल तर महाग होणारच आहे, परंतु LPG सिलेंडर असेल किंवा दुकानात बिझनेससाठी यूज केलेलं 19 किलोचा सिलेंडर असेल किंवा गाड्या असतील, गाड्या का महाग होणार तर इंधनामुळे गाड्यांमध्ये जे इंधन लागतं ते सुद्धा महाग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोने चांदी याच्यावरती सुद्धा फरक पडणार आहे. नेमकं काय महाग होणार, नेमकं काय स्वस्त होणार तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. जास्तीत जास्त 90% म्हटलं तर महागणार असणार आहेत त्या वस्तू कोणत्या असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. कोणत्या स्वस्त होणार आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तुम्ही बघितलं तर दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही वस्तू स्वस्त तर काही वस्तू महाग होतात. यामध्ये 50-50% असतं, परंतु यावेळी 90 आणि 10% असा रेशो आहे. कारण बऱ्यापैकी 90% वस्तू या महाग होणार आहेत कारण सध्या युद्ध चालू आहे त्यामुळे, आणि 10% वस्तू या स्वस्त होणार आहेत. तर नेमक्या कोणत्या वस्तू महाग आणि कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. इंटरनॅशनल लेवलला हालत भरपूर खतरनाक आहे. इस्रायल, इराण, अमेरिका आणि दुबई यांचं खतरनाक युद्ध चालू आहे. याचा थेट परिणाम भारतावरती पडलेला आहे. भारतामध्ये 50% ऑइल सप्लाय होण्याचे, ऑइल जे सप्लाय होतं ते ठप्प होणार आहे. त्यातच क्रूड ऑइलचं जे फॉर्मेशन आहे ते जर ठप्प झालं तर त्याहूनही परिणाम हा मोठा भारतावर होऊ शकतो आणि भारताचं ऑइलचं सप्लाय हे कमी होऊ शकतो. त्यामुळे पुढे जाऊन ऑइलचा तुटवडा येऊ शकतो. नेमकं काय महाग होणार हेच आपण आता पाहूयात. अमेरिका आणि इस्रायलच्या युद्धात इराणची सुप्रीम लीडर खामेनीचे डेथ झाली. त्याचबरोबर त्याची पत्नी असेल, त्यांची मुलगी असेल, त्यांचा जावई असेल आणि त्यांची जी पुतणी होती तिची सुद्धा डेथ झालेली आहे. त्यामुळे इराणने थेट इशारा दिलेला आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट भारतावर होणार आहे. काही राज्यात नवीन गाडी घेणे महाग होणार आहे. तर काही का महाग होणार आहे, काही राज्यातच होणार आहे. नवीन गाडी घेणं हे महाग होणार आहे. का होणार आहे तर रोड सेफ्टी जो सेल्स आहे तो सेल्सचा रूल लावला जाणार आहे. म्हणजे 2000 ते 10,000पर्यंत गाड्या ह्या महाग होणार आहेत. रोड सेफ्टी सेल्स टॅक्स द्यावा लागणार आहे. म्हणजे जेव्हा तुमच्या गाड्यांची किंमत होणार आहे त्यावेळी तुमचा टॅक्स इन्क्लूड करून, रोड सेफ्टी सेल्स टॅक्स इन्क्लूड करून तुम्हाला गाडी विकली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला 2 ते 10,000ने गाडी महाग लागणार आहे 5 मार्चपासून. त्यानंतर मार्चपासून खूप साऱ्या कंपन्या आपल्या मोबाईल फोनमध्ये जे मोबाईल फोनचे रेट आहेत ते वाढवणार आहेत. यामध्ये विवो ही कंपनी प्रामुख्याने रेट वाढवणार आहे. हे रेट 1500 ते 2500 रुपयाने वाढवले जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला आता मार्चपासून 1500 ते 2500 रुपयाने मोबाईल घेणे हे महाग पडणार आहे. यामध्ये विवो असेल किंवा IQOO असेल, तसेच OnePlus असेल, रिअलमी असेल, ओप्पो असेल, जिओमी असेल, तसेच मोटोरोला असेल, हे सर्व जे मोबाईल आहेत हे 1500 ते 2500 रुपयाने महाग होणार आहेत मार्चपासून. त्यानंतर लॅपटॉप आणि अनेक इलेक्ट्रिक वस्तूसुद्धा महाग केल्या जाणार आहेत. याची किंमत 8% वाढवली जाणार आहे. दर इलेक्ट्रिक वस्तूंची किंमत 8% वाढवली
जाणार आहे, तर आयपॅड असेल याची सुद्धा किंमत वाढवली जाणार आहे. काही राज्यात मार्चपासून जमिनीचे रेटसुद्धा वाढणार आहे, कारण रजिस्टर शुल्क वाढवलं जाणार आहे. म्हणजे काहीच राज्यामध्ये जमिनीचे जे रेट आहेत ते रेट वाढवले जाणार आहेत, कारण रजिस्टर जो शुल्क आहे तो शुल्क वाढवला जाणार असल्यामुळे तुम्हाला तो इन्क्लूड करून जमिनीचे रेट आहेत ते वाढवले जाणार आहे. तसेच आयफोन स्वस्त होणार आहे. तुम्हाला आता मी सांगितलं की वरती मी 4 ते 5 कंपन्या सांगितल्या ते ज्यांचे फोन महाग होणार आहेत, तर आयफोनने एक मोठा धमाका देणार आहे. मार्चमध्ये आयफोन हे स्वस्त होणार आहेत, कारण 2 मार्चपासून म्हणजे कालपासून आयफोनचे इव्हेंट म्हणजे ॲपल कंपनीचे काही इव्हेंट सुरू झालेले आहेत आणि या इव्हेंटमध्ये ॲपल कंपन्या न्यू आयफोन लॉन्च करणार आहेत, न्यू व्हरायटी लॉन्च करणार आहेत. त्यामुळे जे आहेत ते आयफोन स्वस्त दराने ॲपल कंपनी ही विकणार आहे. त्यामुळे आयफोन हे मार्चपासून स्वस्त होणार आहेत. अतिशय महत्त्वाचे अपडेट म्हणजे आत्तापर्यंत मी जे सांगितलं ते सर्व काही महागच होतं, परंतु ॲपल ही सर्वात मोठी भारतातली कंपनी आहे आणि या कंपनीचा मोबाईल हा स्वस्त होणार आहे. मार्चसाठी हा मोठा धमाका आहे, कारण पूर्ण मार्चमध्ये ॲपल कंपनीचे काही इव्हेंट असणार आहेत, त्यामध्ये काही नवीन मोबाईल हे लॉन्च केले जाणार आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत यावेळी विजेचे बिल हे कमी येणार आहे. म्हणजे तुमचे जे लाईट बिल आहे ते फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्चचे बिल हे कमी येणार आहे, कारण मार्च महिन्यासाठी पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने इंधन अधिभार शुल्कच्या नवीन दरांची घोषणा केलेली आहे. इंधन अधिभार जो शुल्क असतो त्याच्या नवीन दराची घोषणा ही पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने केलेले आहे. जे इंधन अधिभार अगोदर जास्त लागत होते ते मार्चमध्ये 2.42% कमी केलं जाणार आहे. तो वीज बिलात इंधन अधिभार कमी येणार आहे, त्यामुळे वीज बिलसुद्धा कमी येणार आहे. तर बघा, वीज बिल फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये का कमी येणार आहे, तर पॉवर कॉर्पोरेटेड लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीने वीज बिलात जो अधिभार शुल्क असतो तो अधिभार शुल्क 2.42%ने कमी केलेला आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या तुलनेमध्ये मार्चचं बिल हे कमी येणार आहे. त्यानंतर 5 मार्चपासून तुमच्या फोनमध्ये बिना सिम कार्डचं व्हॉट्सअप चालवता येणार नाही. 5 मार्चपासून म्हणजे आज किती 3 तारीख आहे, 3 उद्या 4 परवापासून तुम्हाला बिना सिम कार्डचं व्हॉट्सअप हे चालवता येणार नाही. इतकंच नाही तर तुम्हाला बिना सिम कार्डचं टेलिग्राम आणि जे इंस्टाग्राम आहे ते इंस्टाग्रामसुद्धा बंद केलं जाणार आहे. म्हणजे तुम्हाला बिना सिम बरेच जण असे असतात की फक्त सोशल मीडियासाठी फोन घेतात, त्यामध्ये सिम कार्ड नसतं आणि सोशल मीडियाचा वापर करतात आणि यामुळे बरेच फ्रॉड प्रकार किंवा बरेच गलत प्रकार घडू लागलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की मार्चपासून त्यातच 5 मार्चपासून व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि इंस्टाग्राम ही तुम्हाला बिना सिम कार्डचं चालवता येणार नाही. ज्याच्या फोनमध्ये सिम कार्ड असेल त्यालाच हे ॲप्लिकेशन किंवा हे सोशल मीडिया आहेत ते चालवता येणार आहेत. त्याचबरोबर कमर्शियल गॅस आहे तो सुद्धा महागणार आहे. म्हणजे 19 किलोचा जो गॅस आहे तो सुद्धा महागणार आहे. त्यामुळे अर्थातच हवाई वाहतूकसुद्धा तितक्याच पटीने महागणार आहे. हवाई वाहतूक ही दिल्लीमध्ये 17,068 तर मुंबईमध्ये 17,020 रुपयांनी महाग केली जाणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे रेट हे हवाई वाहतुकीसाठी लावलेले आहेत. तर अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट होती, काय महाग आणि काय स्वस्त हे तर 5 मार्च आत्तापर्यंत आलेले अपडेट आहे. परंतु हे जे युद्ध आहे इस्रायल असेल, अमेरिका असेल, दुबई असेल, ही जर जास्त गंभीर होत गेलं तर यापेक्षा ही महागाई होऊ शकते आणि जास्तीत जास्त महाग हे तेल होणार आहे. म्हणजे घरातील खाण्याचं तेल असो किंवा इंधन असो, गाडीमध्ये हवाईमध्ये वापरणारं कोणतंही इंधन असो, तेल असो, हे सर्व महाग होणार आहे. कारण तुम्ही बघितलं तर जी मेन कंपनी होती जिथं फॉर्मेशन होतं, जगातील सर्वात मोठी जिथं फॉर्मेशन होतं त्यावरतीच बॉम्ब टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे आता त्यांनी जे फॉर्मेशन होत होतं तेलाचं ते सुद्धा बंद केलेलं आहे. त्यामुळे
ऑइलचा मोठ्या प्रमाणात तुटवडा येणार आहे आणि त्यामुळे ऑइल हे खाण्याचं असो किंवा कोणतंही ऑइल असो हे पूर्णपणे तुटवडा आल्यामुळे पूर्णपणे महाग होणार आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम भारतावरती तर होणारच आहे. सो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलेलं आहे काय महाग आणि काय स्वस्त होणार आहे. तसं बघितलं तर 90% वस्तू मार्चपासून महाग होणार आहे, तर 10% वस्तू या स्वस्त होणार आहेत. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.